श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता रामदास गुंड जे त्यांचं निधन झालं, आता भविष्यात तुम्ही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र होते, कलगीतुर यांच्या कार्यक्रमांमध्ये तुमचा सामना रंगायचा. आता यापुढे तुमचा सामना दिसणार नाही एकमेकाचा, त्याच्याऐवजी कोण असेल आणि तुमच्या काय भावना आहेत त्या विषयावर? गुंड शायरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये गुंड शायरांच्या निधनाची वार्ता कळल्याबरोबर सगळीकडं अतिशय तीव्र प्रमाणात दुःख व्यक्त केले जात आहे. मग त्यामध्ये कलावंत असतील, शाहीर असतील किंवा प्रेक्षक वर्ग असेल. कारण गुंड शायरांचा स्वभावच असा होता की एकदम पाण्यासारखा स्वभाव. जशी माणसं असतील लहान मुलाबरोबर लहान मुलासारखं बोलणं, वयस्कर माणसाबरोबर त्या पद्धतीचं बोलणं आणि सगळ्या गटातल्या सगळ्या वर्गातल्या प्रेक्षकांबरोबर त्यांची दोस्ती होती. आणि खऱ्या अर्थानं जर आता गुंड शायरांच्या पश्चात जर म्हटलं तर ऑप्शन जर म्हटलं शाहीर अनेक आहे, परंतु रामदास गुंड म्हणजे रामदास गुंड. कारण रामदास गुंडांचं इतर वेळेला वाचन इतकं होतं की त्या वाचनाला लिमिट नाही. कारण ते स्वतः वाचत होते, स्वतः वाचल्याशिवाय त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हते. नाहीतर मग कोणीतरी सांगायचं आणि आपण ऐकायचं आणि ते पुढं आपण बोलायचं, ते कलगीतुऱ्यात खऱ्या अर्थानं चालत नाही आणि ते त्यांना चालतही नव्हतं. ते स्वतःचं जे काय असेल वाचलेलं तेच प्रेक्षकांच्या पुढं मांडत होते. म्हणून खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये कलगीतुऱ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात उणीव भासणार आहे. आणि कलगीतुरा खऱ्या अर्थानं रामदास गुंड, मग त्या काळामध्ये जयसिंग मळवटकर किंवा स्वतः मी तानाजी मळवटकर, तो सामना इतका अटीतटीचा व्हायचा आणि कुठलाही विषय असू द्या. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये विषय कुणी लावायचा, त्या विषयाचा पाठपुरावा कुणी करायचा हे कलगीतुऱ्यावाल्यांच्या मनावर असायचं. कलगीवाल्यांनी विषय चालू करायचा, तुरेवाल्यांनी पाठपुरावा करायचा. परंतु नंतरच्या काळामध्ये शाहीर रामदास गुंड आणि आमचे बंधू जयसिंग महाराज माळवटकर यांनी असा पायंडा चालू केला की समोरच्या लोकांनी सांगायचं आणि शाहिरांनी, त्या दोन्ही शाहिरांनी त्या विषयाचा पाठपुरावा करायचा. आणि तिथून पुढं मग लोकही हुशार झाली. मग लोक दररोज वेगवेगळे विषय गायन करण्यासाठी सांगू लागले आणि मग त्यामधून प्रेक्षक वर्गालाही भरपूर काही घेता आलं. आणि खऱ्या अर्थानं जो कलगीतुऱ्याचा आनंद होता तो खऱ्या अर्थानं बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेला आहे. त्याच्यामुळं कधी कधी आता आम्हाला असं वाटतं की नेमकं तुरेवाला कोण शोधावा. तुरेवाले भरपूर आहे, परंतु रामदास गुंड ही एक व्यक्ती अशी होती, जसं नाण्याला दोन बाजू तसं रामदास गुंडांकडं रंजन आणि अंजन. अंजन म्हणजे खऱ्या अर्थानं शास्त्राचा भाग, ज्ञानाचा भाग, आणि रंजन म्हणजे मनोरंजन. मग त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, त्यामध्ये गॅस सिलेंडरचं गाणं असेल, मोबाईलचं गाणं असेल, फॅशनवरील गाणं असेल, असं अनेक प्रकारे ते प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे. आणि म्हणून रंजन आणि अंजन या नाण्याच्या दोन बाजू, जसं कलगी आणि तुरा, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं हा गुंड शायरांचा जीवनपट आम्ही जवळून पाहिलेला आहे. गेले 36 ते 37 वर्ष, म्हणजे मी 16 वर्षाचा असतानापासून गुंड शायरांचे माझे संबंध. मुंबईला ते काही व्यवसाय करत असताना मुंबईवरून गावी यायचे, गावी कार्यक्रम करायचे, पुन्हा मुंबईला जायचे. त्या काळात मी लहान होतो, माझ्या बंधूंबरोबर मी कार्यक्रम करायचो आणि आजपर्यंत ही दोस्ती खऱ्या अर्थानं टिकली. वेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये 4-5 वेळा गुंड शाहिराचा आणि माझा कार्यक्रम झाला. जामखेड पट्ट्यामध्ये कार्यक्रम झाला, अनेक भागामध्ये कार्यक्रम झाले. तर हे निधन झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला बऱ्याच ठिकाणावरून फोन आले की गुंड शाहिरांचं जे झालं ते खऱ्या अर्थानं ही घटना दुर्दैवी झालेली, परंतु एक त्यांच्या स्मृतीचं अभिवादन म्हणून, श्रद्धांजली म्हणून तुम्ही जर एखादं गीत केलं, लिहिलं, गायलं तर ती आठवण चिरंतर राहील. आणि म्हणून मी एक दिवस 15 ते 20 मिनटामध्ये 4 कडव्याचं एक गाणं लिखित केलं त्यांच्या जीवनावरती, थोडक्यामध्ये महत्त्वाचं. आणि ते रेकॉर्डिंग केलं
त्यातील एक कडवं तुम्ही प्रेक्षकांसाठी बोलू शकाल का? हो, कडवं सुद्धा बोलता येईल. कसा गटीत घडलं विश्वास बसेना, कसा गटीत घडलं विश्वास बसेना, सार सुन सुन वाटे गुंड शाहीर दिसेना, सार सुन सुन वाटे गुंड साहेब दिसेना.